अगदी असंच माझं फॅमिली मॅन 3 बघताना झालं होतं. फॅमिली मॅन 3 हा असाच अर्धवट सीझन वाटला. 2021 फॅमिली मॅन 2 आणि 2025 फॅमिली मॅन 3 4 वर्षानंतर जर अशी कलाकृती निर्माण होत असेल तर कठीणच. इथे मी या सिरीजचा रिव्ह्यू करणार नाहीये, पण मध्यंतरी मी एका ठिकाणी वाचलं होतं की या सिरीजचे जे लेखक आहेत त्यांना रिपोर्टरने प्रश्न विचारला की फॅमिली मॅन 3 कधी येणार. त्यावेळी त्यांचं वाक्य असं होतं की फॅमिली मॅन 3 आणण्यासाठी किंवा लिहिण्यासाठी माझ्यावरती प्रेशर आहे, आम्ही ते लवकरच करू. खरंच एखाद्या लेखकावरती जेव्हा प्रेशर देऊन एखादी कलाकृती लिहिली जाते तेव्हा ती अशी बनते. 1 आणि 2 सीझनमध्ये ज्या पद्धतीने लिखाण केलं होतं त्याच्या समोर 3 मध्ये अजिबात नाही. कदाचित यामध्ये त्या लेखकाचा दोष नसावा, पण ती सिस्टम त्यांना ते लिहायला भाग पाडते. तुम्हाला निर्माण करायचंच आहे म्हणून ते भाग पाडलं, याच्यामुळे कदाचित ते झाले. यात 1-2 मुद्दे खूप चांगले आहेत. म्हणजे 7 सिस्टर म्हणजे आपली ईशान्येकडची राज्य, त्यांच्यामधली परिस्थिती जी मांडली आहे ती खूपच छान मांडली आहे. मी मध्यंतरी ईशान्य वार्ता या मासिकामध्ये लिखाण करायचो त्यावेळी तिथली परिस्थिती कळायची, त्यामुळे त्या गोष्टींशी रिलेट करता आलं. तर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आजच्या घडीला, आज देशामध्ये किंवा जगामध्ये अगदी आपल्या देशातल्या जनतेला, सामान्य माणसाला एक भीती दाखवली जाते आणि मोठमोठ्या नॅशनल इंटरनॅशनल लेवलचे डील केले जातात. म्हणजे युद्धाची भीती दाखवून त्याच्याशी संबंधित शस्त्र खरेदीचे डील करणं, हा जो एक विषय त्यात मांडला आहे, खरंच अशी परिस्थिती आज आहे. खरंच आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये आज तुमच्यावरती चायना अटॅक करेल, तुमच्यावरती पाकिस्तान अटॅक करेल, अशा बातम्या पसरवल्या जातात आणि आपल्याला युद्धाची खूप गरज आहे, शस्त्रांची खूप गरज आहे असं दाखवून त्या डील करून घेतल्या जातात. बाकी हे 2 मुद्दे सोडले तर बाकी सिरीज तर मला अपूर्णच वाटते. मला वाटतं ही फॅमिली मॅन 3 ही काही 3 नसावी, फॅमिली मॅन सीझन 2.5च म्हटलं पाहिजे होतं. तुम्ही ही सिरीज बघितली आहे का? असेल तर जरा कमेंट करून सांगा, तुम्हाला काय वाटलं.